बस चल सिद्धं सुद्धं प्रणमियं जितेन्द्रवर्णेमि चन्द्रमकलङ्कं गुणर्णभूषणोदयं जीवस्य परिवर्णं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती आचार्य नेमिचंद्र देव की जय। जय बोलो परम पूज्य चातुर्य चक्रवर्ती समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमणि महाराज की जय। जय बोलो आचार्य परम पूज्य आचार्य प्रवरेक्षण सुंदर सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य मुख दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। जीव समास अधिकाराकडे चालू आहे। त्या जीव समास अधिकारामध्ये अवगाहनेचं प्रकरण चालू आहे। अवगाहन म्हणजे काय सांगितलं होतं? जेवढी जीवाच्या प्रदेशाने व्यापलेली जागा आहे त्याला काय म्हणतात? अवगाहना। मग जे शरीर प्राप्त होतं त्या शरीराप्रमाणे जीवाची काय असते? अवगाहना असते। तेवढ्या शरीरामध्ये तो व्याप्त होऊन राहतो। मग प्रत्येक पर्यायामध्ये गेल्यानंतर तिथली जी अवगाहना असते ते जे शरीराचे व्यापलेली जागा ती लहान मोठी असते। मग त्यामध्ये इतर कोणत्या पर्यायामध्ये जे लहान आहे त्याच्यापेक्षा कुठल्या पर्यायामध्ये मोठी आहे, त्याच्यापेक्षा कुठल्या पर्यायामध्ये मोठी आहे या अपेक्षेने तर अवगाहनेचे 64 भेद केले आहेत। त्या 64 भेदामध्ये ओळीनं ते दिलेले आहेत की जे जगण्यापासून उत्कृष्टापर्यंत मोठी अवगाहना पुढे दिलेली आहेत। तर कसं काम मांडायचं आपण काम बघितलं होतं। पहिल्यांदा पहिल्या कोटेमध्ये कोण ठेवले? सगळे एकेंद्राचे सूक्ष्म ठेवले। एकेंद्राचे 5 सूक्ष्माचे 5 भेद केले। तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा कोणतं ठेवलेलं आहे? सूक्ष्म निगूढ। त्याच्यानंतर दुसरं सगळ्यांना सांगा, 1 2 5 पृथ्वी काही हे 5। त्याच्या दुसऱ्या कोट्यामध्ये कोण ठेवलेलं आहे? समोर आहे तुमच्या समोर खळा वेगळे आहेत। बादल वायुकाई, बादल तेजसकाई, बादल जलकाई, बादल पृथ्वीकाई, बादल निगोदी आणि सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती। आणि सोपे पहिल्या प्रकारात तर उलट्या बाजूने आहे। पहिला वनस्पती, मग वायुकायिक, मग अग्निकायिक, मग जलकायिक आणि मग पृथ्वी। आपण पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, वनस्पती म्हणतो। ते खालून वर घ्यायचं, वरून खाली घेतलं की उलट्या प्रमाणात। आहे तसं लिहिलं ते। आता ऐकून घ्या फक्त का केले ते विचारायला। बादल देवाचा जो क्रमांक आहे तो कसा आहे? मात्र तिथं फक्त निगोदचे जे आहेत ते नंतर घ्यायचं शेवटी। वायुकाई, तेजकाई, जलकाई, पृथ्वीकाई आणि मग निगोद बादल। तर त्याची अवगाहना मोठी आहे बादल निगोद जीवाची, म्हणून ती नंतर ठेवली। असे काय काय आपले भ्रम आहेत ना ते पण सगळे निघून जातील। सूक्ष्म म्हणजे छोटी अवगाहना, बादल म्हणजे मोठी, हे सुद्धा सगळं आता जेव्हा आपण बघू त्याला लक्षात येईल तुम्हाला। सूक्ष्मापेक्षा सुद्धा बादलपेक्षा सुद्धा सूक्ष्माचे काही वेळेला अवगाहना जास्त असू शकते, मोठी। ते सगळं सांगणार येईल पहिल्यांदा कसं ते 64 प्रकारे हे आपल्या एकदा डोळ्यासमोर आलं ना आपण स्वतः लिहू शकतो। तिसऱ्या कोष्टकामध्ये ओळ काय
ह्या अवगाना पहिल्यांदा अप्रतिष्ठित प्रत्येक आणि क्रमाने द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्विंद्रिय पंचेंद्रिय. एकेंद्रियपैकी अप्रतिष्ठित प्रत्येक आहे त्याला ह्याच्याबरोबर घेतलं द्विंद्रियाधिकांबरोबर. तर 5 सूक्ष्म आणि 6 बादल पहिले लिहिले एकेंद्रियचे भेद. त्याच्यानंतर एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्विंद्रिय पंचेंद्रिय. एकेंद्रिय म्हणजे अप्रतिष्ठित प्रत्येक घ्यायचे. आणि मग नंतर कसं स्थापन केलं, पहिले जे 2 कोष्टक आहेत 2 प्रकारे आहेत त्याच्याच 3 पंक्ती केल्या. 2 असे पहिले 2 काय केले, ओळीनं एका खाली एक लिहिले 3 वेळेला. त्याच अवगानाच्या त्याच्या खाली त्याच अवगानामध्ये ते जीव स्वामी तेच आहेत परंतु अवगाना वेगळे आहेत. आता ते पहिल्यांदा सांगते, हे झाल्यावर सांगते. अशा एका खाली एक ठेवल्या. नंतर मग हे जर 3रा कोष्टक आहे त्याच्या पुन्हा 3 प्रती करायचे परंतु त्याच्यामध्ये ह्याच क्रमाने पहिल्यांदा घेतलं आणि त्या 2 कोष्टकामध्ये त्याचा क्रम बदलला. तर जे अवगाना कमी जास्त आहे त्यापेक्षा तिथं क्रम ठेवला. पहिला काय तिथं त्रिंद्रिय चतुरेंद्रिय द्विंद्रिय एकेंद्रिय आणि पंचेंद्रिय. आता मला न बघता हे 64 अवगाना लिहिता येईल जर तुम्ही व्यवस्थित ग्रहण केलं असेल तर. पाठ करायची गरज नाही. आमचं जे शिकवण असते ते पाठ करावंच लागत नाही बरं का. त्यांना युक्तिपूर्वक समजून घ्यायचं म्हणजे मापोकच आपल्या लक्षात बसतं. 64 पाठ करायची गरज आहे का. एक 16 पहिल्या अवगाना लक्षात आल्या, 16 भेद आणि मग ते कोणत्या क्रमाने ठेवलेत. पहिल्यांदा सूक्ष्म उलटी क्रमाने आहे, बादलमध्ये फक्त निबोधाचा क्रम बदललाय. नंतर एक अप्रतिष्ठित प्रत्येक द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुर्विंद्रिय पंचेंद्रिय. अशा कशा प्रत्येक करायचं ते सांगितलं. मग त्याच्यामध्ये पहिली अवगाना कोणत्या सांगितल्या, 16 अवगाना कोणाच्या आहेत, त्यामधल्या लब्धेपर्यंत म्हणजे अपर्याप्तकाच्या जगन्य अवगाना सगळं क्रमाने जे 16 सांगितलेले आहेत त्या अपर्याप्त जीवाची जगन्य अवगाना. त्याच्यानंतर वरच्या 2 ह्याच्यामधल्या जे 3 झाला 4था 5वा जो रकाना आहे त्याच्यामध्ये जे अवगाना लिहिले ते कुणाचे आहेत, पर्याप्ताच्या जगन्य अवगाना. जगन्य म्हणजे सगळ्यात छोटी अवगाना, लहान आकार, त्याला म्हणतात जगन्य. तर ह्या 3ऱ्या 4थ्यामध्ये म्हणजे 4थ्या आणि 5व्यामध्ये सगळे हे जीव आहेत परंतु त्यांच्या पर्याप्ताच्या जगन्य अवगाना आल्या तिथं. सगळं सांगायचं की आता सगळं अजून लय उद्गडा व्हायचं पण त्याची माहिती केलेली सांगायला कशी करायची. नंतर त्याच्या खाली तेच 2 आहेत प्रकारे तेच आहेत फक्त ह्या कोणाचे आहेत अपर्याप्ताच्या उत्कृष्ट अवगाना. इथे जगन्य होत्या आणि ह्या उत्कृष्ट जे सगळ्यात जास्त मोठी आव्हानं, याच्यापेक्षा मोठी आव्हानं त्यांची नाही. ज्या नंबरला ते आले असतील ना त्याच्यापेक्षा मोठी आव्हानं त्यांची नाही. त्याच्यानंतर खाली पर्याप्ताच्या तेच जीव आहेत फक्त त्यांच्या पर्याप्ताच्या उत्कृष्ट आव्हानं. पर्याप्त जीवांची उत्कृष्ट इथं जगणे सुरू झाली होती. इथं काय आहे पर्याप्त उत्कृष्ट. त्याच्यानंतर पर्याप्त जगन्य कोणाच्या त्यात 3ऱ्या ह्याच्यामध्ये जे आहे प्रत्येक गोष्ट 4 वेळा येणार आहे. सांगितलं ना अपर्याप्त जगन्य अपर्याप्त उत्कृष्ट पर्याप्त जगन्य पर्याप्त उत्कृष्ट असे 4 प्रकार होणार प्रत्येक अवगानाचे. प्रत्येक जीवांच्या अवगाना 4 प्रकारचे येणार. त्यामुळे प्रत्येक गोष्ट 4 वेळा येणार आहे. हे पहिले 2 आहेत ते इथे एकदा आले आणि इथं ओळीनं 3दा आले आणि हे 3रं जे आहे ते इथे एकदा आलेलं आहे आणि ओळीनं 3दा आलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट 4 वेळा आलेलं आहे. आलं लक्षात. आता पुढचं बघू आपण. जाऊया पुढं. काय समजलं नाही मांडणी कशी केली ते समजली ना. आता पुढं त्याचा एकेकाचा भेद आपण बघणार आहोत. 100 गाथा झाले होते आणि ह्यापैकी वरच्या ज्या अवगाना आहेत किती अवगाना वरच्या खालच्या 2 लाईन सोडायच्या आहेत. वरच्या सगळ्या अवगानातले जे अवगाना आहेत त्या गुणित क्रमाने आहेत. एकापेक्षा दुसऱ्या अवगाना गुणित क्रमाने आणि ज्या खाली 2 लिहिलेल्या त्या अवगाना अधिक क्रमाने आहेत. किती क्रमाने म्हणून याला खाली ठेवलेलं आहे. आता ते ओळीने आपण घेऊ सगळं. ह्या फक्त लक्षात ठेवायचं 42 अवगाना वरच्या ज्या
ज्यामध्ये हे 22 सोडायचे 11 आणि 11 हे 5 आणि 6 11 आहेत ना पण ह्या 22 सोडायच्या म्हणजे किती राहिले 64 मधून 22 काढल्यावर 42 तर त्या अवयवाला कशा आहे गुणित म्हणजे एकापेक्षा दुसरी गुणित असतात कितीनं गुणित आहे असंख्यातानं गुणित आहे असंख्याचा गुणकार आहे तिथे आणि ह्याच्या खालच्या अवयव आहेत त्या कशा आहेत अधिक क्रमाने वरच्यापेक्षा त्या गुणित येत नाहीत त्या अधिक येतात काल सांगितलं होतं 100 ला 2 ने गुणलं तर तो गुणकार झाला 200 झाले आणि 100 मध्ये 10 ने भागला आणि त्याच्यामध्ये मिसळल्यानंतर काय झालं ती संख्या 110 100 पेक्षा 110 कशी आहे अधिक आहे आणि 100 पेक्षा 200 कशी आहे गुणित आहे 300 कशी आहे गुणित आहे आता त्याच्यानंतर सांगितलं की जे वरच्या 42 अवयव आहेत त्यातल्या सगळ्या असंख्यात गुणित नाहीये फक्त गुणित क्रमांक आहेत सांगितलं तर त्यापैकी द्विंद्रिय पर्याप्ताच्या जगन्य अवयवांमुळे द्विंद्रिय पर्याप्ताची जगन्य अवयव कुठे आली तिथं पर्याप्त जगन्य लिहिले की नाही 51 नंबरची द्विंद्रिय 51 नंबर आहे बरं हां दिसतंय ना सगळ्यांना तर स्पष्ट हां द्विंद्रियाची पर्याप्ताची जगन्य अवयव 51 नंबरला आहे तिथपर्यंत हे जे गुणकार आहेत पहिल्याचं दुसऱ्यापेक्षा तिसरं हे सगळं असंख्याताचा गुणकार आहे आणि त्याच्या पुढच्या द्विंद्रियापेक्षा त्रिंद्रियापेक्षा चतुरिंद्रिय त्याच्यापेक्षा पंचेंद्रिय जी अवयव आहेत ती संख्यात गुणित आहे गुणकारच परंतु कितीने गुणायचं संख्यातानं असंख्या मोठी का संख्या मोठी असंख्या मोठी आहे संख्या छोटी आहे संख्येला तिथं गुणकार आणि इथे सगळं असंख्यात गुणा सगळं बघा आपण असं विचार करायला गेलं तर असं त्या तेवढ्याशा छोट्या अवयवामध्ये पण असंख्यात गुणित अवयव म्हणजे त्या असंख्याताचे पण किती भेद आहेत आणि किती सूक्ष्म आहे लक्षात येते आपल्याला नंतर पुढे 101 नंबरची गाथा आहे इथपर्यंत झालं होतं आपलं काल सुमेधर गुणधारा आवली पल्ला असंख्य भागो तू सठाणे सेडी गया अहिया तत्थे कुबड़ी भागो सुमेधर गुणगारो आवली पल्ला असंख्य भागो तू सठाणे सेडी गया अहिया तत्थे कुबड़ी भागो आता त्या ठिकाणी सांगतात की सुहुम इतर गुणगारा सठाने स्वस्थानामध्ये म्हणजे आपापल्याच कोष्टकामध्ये सूक्ष्माचा जो गुणकार आहे तो असंख्यातामध्ये पण सगळे समान नाहीये दोन प्रकारचे गुणकार आहेत असंख्यात गुणकार 51 नंबर पर्यंत असंख्यात गुणकार आहे तर त्यात किती असंख्यात संख्या येते तर सांगितलं की सूक्ष्म ज्यावेळेला येईल सूक्ष्माचा परस्पर जो गुणकार आहे आपापल्या कोष्टकामध्ये आपापल्या स्थानामध्ये तो आवलीचा असंख्यात भाग आहे आवलीचा असंख्यात भाग तो छोटा आहे आवली आणि पुढचा आहे इतर म्हणजे बादराचे जे गुणकार आहेत ते सूक्ष्म आहे सूक्ष्म निगवतपेक्षा सूक्ष्म वाईक आहे त्याची अवगाहना किती आहे असंख्यात किती असंख्याताने घ्यायचं आवलीचा असंख्यात इथं आवलीची संदृष्टी काय दिलेली आहे 8 आणि त्याचा असंख्यातावा भाग काय घेणार असा त्याला खाली भागलं की भाग झाला तर हा आवलीचा हा गुणकार येणार कुणाचा सूक्ष्मचा गुणकार आणि इतर म्हणजे काय येणार बादर हे सगळे बादर घ्यायचे हे दुसऱ्या आणि तिसऱ्या पंक्तीतले जे आहेत ते सगळे बादरच जीव आहेत फक्त पहिल्या पंक्तीमध्ये हे सूक्ष्म आहे आणि इथं कोण आहे बादर पुन्हा इथं कोण आहे सूक्ष्म इथं कोण आहे बादर तर ह्या आणि जे सूक्ष्मचा ज्या वेळेला येईल त्याला गुणकार किती घ्यायचा आवलीचा असंख्यात भाग आवली भागिले असंख्यात
आणि ज्याला बादर येईल, एका बादरापासून दुसरा बादर, तिथं किती गुणकार येणार? पल्य भागिले असंख्यात. पल्ले ही संख्या आवलीपेक्षा खूप मोठी आहे. आता तुम्ही ते कडे शिकायल्यावर सगळं त्याचा भाव असेल तुम्हाला कोणती संख्या मोठी कोणती छोटी वगैरे. तर आता इथं सांगतो तेवढं लक्षात घ्या. आवली छोटी आहे आणि पल्ले मोठे. आवली जी आहे ती युक्त संख्यातामध्ये येते आणि पल्ले कुठं असंख्यात संख्यातामध्ये येते. म्हणजे पल्ले मोठे आहे. तर हा पल्ल्याचा असंख्याचा भाग हा मोठा गुणकार आहे आणि हा आवलीचा असंख्याचा भाग हा छोटा गुणकार आहे. म्हणून एक सूक्ष्म सूक्ष्माचे गुणकार जे आहेत ते कोणता आहे? आवलीचा असंख्याचा भाग. आणि बादर बादर मध्ये जो गुणकार आहे तो पल्ल्याचा असंख्याचा भाग. आणि जे खाली खाली लिहिले तीन पंक्ती सांगितले पल्ले मोठा आहे. ही असंख्यात असंख्यात आहे, ही युक्त असंख्यात. तर काय सांगत होते? हा, जे आता श्रेणी हे स्वस्थानामध्ये म्हणजे श्रेणीगत म्हणजे खाली खाली पंक्ती आहेत त्या ज्या आहेत तिथं अधिक आहेत. तर अधिक करण्यासाठी काय करायचं? आवलीच्या असंख्याताव्या भागानं पूर्वीच्या संख्येला भागायचं, पूर्वीच्या अवघानेला, आणि ती त्याच्यामध्ये मिसळायची. म्हणजे काय ते पुढची अवघान आहे. सूक्ष्म व 17 नंबरची अवघान आहे, त्याच्यामध्ये आवलीच्या असंख्याता भागानं भाग त्यामध्येच मिसळलं की 18 येणार खालची अवघान. म्हणून खाली लिहिलेलं. आता त्याचं अजून तुम्हाला प्रत्येकाची एकेकाची आता संख्या दाखवणार आहे. फक्त हे सिद्धांत म्हणजे नियम सांगते की ह्या ज्या खालच्या अवघान आहेत त्या कशा आहेत? अधिक आहे, अधिक क्रमाने. म्हणजे वरच्या अवघानेला त्या अवघानेमध्ये आवलीच्या असंख्याताव्या भागाचा भाग द्यायचा. हे सूक्ष्म निगवद अवघान आहे 17 नंबरची. कोणते? ती पर्याप्ताची जगन्य. सूक्ष्म निगवद पर्याप्ताची जगन्य अवघान आहे 17 नंबरला आहे. आणि त्याला आता काय करायचं? त्याच्यामध्येच आवलीचा असंख्यातावा भाग मिसळला की जी त्या अवघानेमध्ये त्याच अवघानेला आवलीच्या संख्येला भागानं भागून त्याच्यामध्येच मिसळायचं की जे प्रमाणे ती पुढची अवघान आहे 18 नंबरची. सूक्ष्म निगवद अपर्याप्ताचे उत्कृष्ट आहे. आता ते आपण गणित बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा आवलीच्या संख्येला भागानं भागून ह्याच्यामध्येच मिसळायचं की ही अवघान आहे. जसं काल तुम्हाला दाखवलं होतं ना, ही 100 आहे म्हणा, 100 प्रदेश आहे आणि आवलीचा असंख्याचा भाग आपण एक 4 मांडला समजा. 100 मध्ये 4 भागात किती आले? 25. 125. म्हणजे त्याचे 100 प्रदेश अवघान असेल तर त्याची 125 प्रदेश अवघान जे गुणित झाली नाही ते अधिक झाली. पुन्हा ही 125 आणि पुन्हा ते 125 मध्ये 4 भाग देऊन त्याच्यामध्येच मिसळायचं. मग पुढाची येणार की सूक्ष्म निगवद पर्याप्ताचे उत्कृष्ट अवघान येणार. असं त्याला ओळीनं आपण जाऊ. तर इथं ह्या खालच्या अधिक क्रम आहेत एवढं लक्षात ठेवायचं. वरची कशी आहे? गुणित. आणि वरतीमध्ये गुणकार किती आहे? तर सूक्ष्मामध्ये आणि बाजारामध्ये पल्ल्याचा असंख्यात. आणि 51 नंतर किती गुणकार आहे? संख्या. 51 अवघानेनंतर गुणकार किती आहे? संख्या. असंख्याताचा गुणकार कुठपर्यंत आहे? 51व्या अवघाने. म्हणजे द्विंद्रिय पर्याप्त जगण्याच्या अवघानेपर्यंतचे जे गुणकार आहेत ते असंख्यात आहे आणि त्याच्या पुढचे गुणकार आहेत ते संख्यात संख्येचा गुणकार आहे. आणि खालच्या अवघानात त्या भागिले आहेत म्हणजे अधिक आहेत. मग कसं अधिक आहेत म्हणजे किती ना अधिक आहे? तर त्या मागच्या अवघानेला आवलीच्या संख्याताव्या भागानं भागायचं. जे उत्तर येते ते त्याच्यामध्ये गुणायचं नाही, ते त्याच्यामध्ये मिळवायचं. मग काय होतंय? अधिक येते. आता आपण ओळीने जाऊ.
हे नियम आपल्या सगळे लक्षात आल्यानंतर आता एक एक अवगानाचं प्रमाण किती आहे ते आपण ओळीने घेऊ. फक्त कुठं कुठला गुणकार येतो आणि कुठली अवगाना कशापेक्षा अधिक आहे एवढं तुम्हाला लक्षात आलं तर तुम्ही सगळे 64 अवगानाचे माप काढू शकता. एक तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सगळं लक्षात येईल. तर सगळ्यात सूक्ष्म निबोध पर्याप्त जीवाचे अवगान. आता एवढे लक्षात ठेवा की इथं येईपर्यंत सगळ्या अवगाना एवढ्या घनांकुलाचा असंख्यात बाबा 49 पर्यंतच्या अवगाना कशा आहेत सगळ्या घनांकुलाचा असंख्यातावा भागच आहे. ही सगळ्यात मोठी अवगानं सगळ्यात पर्याप्ताची उत्कृष्ट अवगानं सुद्धा. आता घनांकुल आता तुम्हाला सामान्य लक्षात घ्या की एवढे हे घनांकुल आहे संपूर्ण. आता हे अंक्याचे आपण 1000 तुकडे केले तर केवढा होईल एक तुकडा अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्याला एवढा म्हणा छोट्या छोट्या त्याच्यापेक्षा पण छोटे आणि त्याच्यामध्ये लाख तुकडे केले तर ते आपल्याला एकदम दिसणार आहे म्हणजे रव्याच्या पेक्षा पण छोट्या तुकडा. माझा विचार करा तुम्ही हे एवढे छोटे संख्या तुकडे केले तर सुद्धा आपल्याला तो एवढा छोटा आहे. आणि आता हे जे समजा किती हरब करब काय काय पुढे येते तेवढ्या संख्याने जर हे जे तुकडे केले तर ते आपल्याला दिसणार पण नाही. आणि त्याच्यामध्ये असंख्य तुकडे केले तर आपल्या दृष्टीगोचर असेल का ते एकदम सूक्ष्म एक प्रदेश तर खूप छोटा आहे आणि हे असंख्यात अवगान आहे असंख्यात प्रदेशाचेच. कारण का आपला नियम काय आहे जीव कोणत्या असेल तर आकाशाच्या प्रदेशाला व्यापेल तर किती प्रदेशाला व्यापेल लोकाकाशे बघा त्याच्यामध्ये सांगितलं ना त्याच्या पुढे असंख्येचे भाग आदिशु जीवादी जीवादी नाम जीवानाम असंख्यातावा भाग कमीत कमी लागतोच त्याला लोकाकाशाचा आणि तो त्याच्यामध्ये असंख्यात प्रदेश येतातच. ह्या छोटा सगळ्यात अवगान आहे ती सुद्धा लोकाकाशाची असंख्यात प्रदेश प्रमाण आहे ही छोटी अवगान सुद्धा. मग त्या घनांकुलाचा असंख्यातावा भाग म्हणजे आपल्याला तो दिसतच नाही. तर अशा घनांकुलाच्या असंख्यातावा भाग अशा असंख्यात तुकडे ज्याला जोडू आपण त्याला आपल्याला दृष्टीगोचर होत आहे. म्हणून सांगितलं की जल एक पाण्याचा थेंब म्हणजे एक जल काही जीवाचं शरीर नाही. किती जीव जल काही जीवाचं शरीर आहे असंख्यात जल काही जीवांचं शरीर आहे. कारण एक पाण्याची पर्याप्ताची जगण्याची अवगान आहे. ठीक आहे ना बादर जल काही 38 नंबरचे आहे हे पर्याप्ताची जगणे अवगान आहे. तर ती सगळ्यात छोटी अवगान आणि इथं बादर जल काही पर्याप्ताची उत्कृष्ट अवगान आहे 40 नंबर बरोबर आहे. तर ही सुद्धा अवगान घनांकुलाचा असंख्यातावा भाग आहे. उत्कृष्ट अवगान सुद्धा जल काही जीवाची. मग तो पाण्याचा एक थेंब दिसेल की आपल्याला एक जल काही जीव नाही दिसत. जे दिसते आपल्याला एक पाण्याचा थेंब त्याच्यामध्ये असंख्यात जल काही जीव आहे. एक पृथ्वीचा कण आता पृथ्वी काही बादर पृथ्वी काही पर्याप्त उत्कृष्ट अवगान आहे 43 नंबरला. हा सुद्धा काय आहे सगळ्यात उत्कृष्ट अवगान ह्याच्यापेक्षा मोठी अवगान ते एका पृथ्वी काही जीवाची नाही. आणि हा सुद्धा किती आहे हा घनांकुलाचा असंख्यातावा भागच आहे की तो आपल्याला न दिसणारा एवढा छोटा भाग आहे. मग आपल्याला पृथ्वी तर दिसते एवढा दगड दिसतोय किती जीव असतात त्याच्यामध्ये असंख्यात ते एका तेवढ्या पृथ्वी काही एका कणामध्ये. मग आपण धूळ वगैरे असं काय करतो त्याचे झाडतो म्हणा किंवा पाणी टाकतो काय त्याच्यावर हे करतो तुडवतो त्याला तो काय पण करतो तर तिथे किती जीवांची नुकसान झाली एका वेळेला असंख्यात असंख्यात. आणि आपण 2 बालडी पाणी आंघोळ केलं तर किती जीवांची नुकसान झाली कितीतरी असंख्यात जीवांची नुकसान झाली. म्हणून पूर्वी ते प्रत्येक लोक वगैरे ब्रह्मचारी वगैरे आपली जी एक किटली 2 लिटरची किटली असली की तेवढ्या पाण्यामध्ये सगळं काम करायचे. आंघोळ कपडे धुणे सगळं तेवढ्या पाण्यात करायचे. सिद्धांत सागर महाराज होते ते सांगायचे मला ब्रह्मचर्यामध्ये आम्ही एवढ्या पाण्यामध्ये सगळं करतो. एक लोटा पाणी घेतलं तरी अंग स्वच्छ होते आणि 10 लोटे घेतलं तरी स्वच्छ होते सांगता येत नाही.
आपल्याला किती पाणी घ्यायचंय? डोक्यावर पाणी आणायला हा, आता काय नळ सोडलं की येते. नळ सोडले की ते किती नळ सोडतोय आणि किती नळ सुटतोय ना ते आपल्याला काय लक्षात येतं. आणि आपण ते पाणी पुन्हा गिझर मध्ये तापवतो तर किती जलकाई जीवाची हिंसा झाली, किती असंख्यात संख्येत जीवन आपण मारतो. म्हणून श्रावकाने स्थावरकाई जीवाच्या हिंसेचा त्याग नाही, परंतु कमीत कमी जेवढी हिंसा करताय म्हणजे कमीत कमी करताय तेवढं कमी करण्याचा प्रयत्न करतो. स्वच्छता सगळ्यात मोठं, स्वच्छता हे महत्वाचे. म्हणजे पृथ्वी काही जीवांची जास्त हिंसा होणार नाही, धूळ साठणार नाही, पाणी जास्त सांडायचं नाही. वनस्पती काही कमीत कमी वनस्पती काही जीवांचा उपयोग करायचा की ज्याच्यामुळं विनाकारण आपल्याला ती हिंसा लागणार. कारण एक प्रत्येक वनस्पती सांगितलं सगळ्यात त्याचे पण उत्कृष्ट आव्हान किती आहे, घनाकुलाचा असंख्याचा भाग आहे. म्हणजे मग आता एक समजा एक कांदा आहे किंवा लसूण आहे किंवा कुठला बटाटा आहे, त्याचा एक छोटासा कण जरी घेतला तरी त्याच्यामध्ये किती जीव आहे, सप्रतिशत प्रत्येक वनस्पती असंख्यात आहे. एक वनस्पती काही नाही येते आणि त्याच्या आश्रयाने असणारे निकोष शरीर वेगळेच, ते अनंत आहेत. त्या निकोष शरीरांचं वेगळंच, ते अजून पुढे येणार आपल्याला. तर म्हणजे हे लक्षात घ्यायचं की ह्या अवगाहना एवढ्या छोट्या आहेत, सगळ्यात मोठी अवगाहना सुद्धा त्यांची एवढी छोटी आहे, घनाकुलाचा असंख्याचा भाग. त्यामुळे त्या जीवांचं शरीर अत्यंत सूक्ष्म म्हणजे छोटे, बादर जीव सुद्धा त्याची सुद्धा एवढी छोटी अवघात आहे. आता ओळीला आपण जाऊया, हे 3 गुणकारण हे लक्षात ठेवा. कुठं आवडीचा असंख्यात्व भाग येणार, कुठं पल्ल्याचा असंख्यात्व भाग येणार आणि कुठं संख्यात येणार. 3 प्रकारचे गुणकारक आहेत. आणि अधिक करायला त्यावेळेला आवडीच्या असंख्यात्व भागाने सगळीकडे भागायचंय, बादर असू दे किंवा सूक्ष्म असू दे. कशाने भागायचं? आवडीच्या असंख्यात्व भाग. आता ओळीला आपण बघू त्या अवघाना तेवढी. काल आपण काढली होती सूक्ष्म निगोदी, सगळ्यात छोटी अवघाना कुणाची? सूक्ष्म निगोद अपर्याप्ताची जगन्य अवघाना. ती किती आहे? घनांकुलाचा असंख्यात्व. पहिल्यापासून सांगितलं तिथपर्यंत घनांकुलाचा असंख्यात्व भाग आहे, परंतु प्रत्येकामध्ये काय होत जाणार? फरक होत जाणार. ते जीव मला काय लक्षात झोपू नका. काय काय काढलं होतं पण? घनांकुल. सा म्हणजे काय? घनांकुल. पहिल्यांदा तुम्हाला अक्षराला काढू का? अक्षराला लिहून त्याच्यामध्ये चिन्ह ठेवूया. घनांकुल. आपल्याला पण संक्षिप्त करते, फल ते नुसतं पुढच्या वेळेला. घनांकुलाला भागायचं आणि गुणायचं. कशाने भागायचं? पल्ल्याच्या असंख्यात्व्या भागाने. प म्हणजे पल्ले लक्षात घ्या आणि त्याला असंख्यात्वा भाग. तर ह्या पल्ल्याच्या असंख्यात्व्या भागाने किती वेळा भागायचं? 19 वेळा. 19 आलं तर आपण काढू शकतो. हे म्हणजे 19 वेळा लक्षात घ्यायचं. एकदा पल्ल्याच्या असंख्यात्व्या भागाने भागलं. हे पल्ल्याचा असंख्यात्व भाग असं 19 वेळा ठेवायचं आहे. 19 ला भागायचं नाही. 19 वेळा भागायचं. हा, हे 19 सारखं वेळा घ्यायचं. 19 संख्येने भागायचं नाहीये. 19 वेळा पल्ल्याच्या असंख्यात्व्या भागाने एक भाग हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा असा हे भाग 19 वेळा. पुढं आवडीच्या असंख्यात्व्या भागाने किती वेळा भागायचं? 9 वेळा. पुन्हा आवडीच्या असंख्यात्व्या भागांमध्ये एक अधिक आवडीच्या असंख्यात्व भाग अधिक 1 भागिले असंख्यात. त्याच्याने किती वेळा भागायचं? 22 वेळा. म्हणजे ही संख्यानं 22 वेळा भागायचं. नंतर संख्यातानं किती वेळा भागायचं? 9 वेळा. संख्यातानं भागायचं 9 वेळा. आणि गुणायचं किती वेळेला? आवडीचा असंख्यात्वा भाग 22 वेळा.
ही अवघानं कुणाची झाली? सूक्ष्मजीव जीवांची. जेवढी छोटी अवघान आहे थोड्या अवघान म्हटल्यानंतर ती संख्या जी आली ती एकदम छोटी आली अवघान. त्याची सूक्ष्मजीव तर आपल्याला दिसतच नाही. मोठे त्याचे ग्रुप पण सुद्धा दिसत नाही सूक्ष्मजीव. आता इथे सगळीकडे सूक्ष्मजीव भरले दिसतात का आपल्याला? त्यांचं शरीर अत्यंत छोटासा नाही. सूक्ष्म म्हणजे छोटासा अर्थ नाही करायचा. सूक्ष्मचा अर्थ काय केला होता आपण? ज्याला कोणी अडथळा करत नाही पण ते कुणाला अडथळा करत नाही. दुसऱ्याच्या द्वारे ते बाधित होत नाही, ते दुसऱ्याला बाधा करत नाही. आता इथं आपण येऊन बसलो, सूक्ष्मजीव म्हटले काय बसू नका इथं, किंवा आपल्याला अडवलं का त्यांनी नाही. परंतु आता इथे समजा दुसरं एक मुलगी सुद्धा असेल तर त्याला तेवढी जागा व्यापली की ती आपल्या शरीरातून तिकडून निघून जाऊ शकते का? परंतु सूक्ष्मजीव आता सगळे असले तरी आपल्या सगळ्या शरीरातून आरपार सगळीकडे आहे, त्यांना काही अडथळा नाही. कारण पूर्ण लोकांमध्ये सूक्ष्मजीव भरलेले आहेत. त्यामुळं कुठेही त्याला कुणी अडथळा करत नाही, पण ते कुणाला अडथळा करत नाही. आणि बादर जीव जे आहेत ते अडथळा करतात. परंतु ह्या केंद्रामध्ये बादर जे जीव आहेत त्यांची अवघानं जी आहे ती आता बघूया मग लक्षात येते नंतर. आता ही सगळ्यात अवघानं कोणाची आहेत? ह्याच्या तिथंच आता जे संतुष्टी आहेत त्या ठेवायच्या. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल घनांकुराची संतुष्टी काय आहे? 6. पल्ल्याचं तर पच आहे आणि असंख्याताचं चिन्ह ए सारखं काढायचं. इंग्लिश ए दिसते काय ते तुम्हाला सगळ्यांना? तुमच्या नोट्स मध्ये पण आहे. काढा. एकशे 14 पानावर पहिल्या कधीच सुरू झाले तिथून काढा. तिथं पाठीमागचं काढू नका. 113 पानात काढा. इथं आवली भागिले असंख्या. आवली भागिले असंख्या किती वेळा ठेवायचं? हा 22 वेळा. म्हणजे 22 वेळा गुणायचं आवलीच्या संख्येप्रमाणे. का ते लक्षात दिलं जातं तुम्हाला पुढं? 19 वेळा आवलीचा असंख्याचा भाग 9 वेळा. नंतर आवलीचा असंख्याचा भाग एकाधिक 22 वेळा. आणि संख्याताचं काय चिन्ह असं चिन्ह ते 9 वेळा. जे हे संख्याता इथं झाली. चिन्ह ठेवली किती संख्या झाली म्हणायची. आता ही कुणाची अवघान आहे? सूक्ष्म निरोध अपर्याप्तताची जगन्य अवघान आहे. आता दुसरी अवघान जी आहे ती कुणाची आहे? सूक्ष्म वायुदायकाची अपर्याप्ताची जगन्य अवघान. सूक्ष्म अपर्याप्त वायुदायकाची जगन्य अवघान किती आहे? ती पहिल्यापेक्षा दुसरी अवघान आवलीच्या असंख्याताला बघायला गुणित आहे. ते विशेष सांगतात. सूक्ष्माचा गुणकार किती आहे? सूक्ष्माचा गुणकार किती आहे? आवलीचा असंख्या. आणि बादराचा गुणकार किती आहे? पल्ल्याचा असंख्या. आता सूक्ष्मातून सूक्ष्मामध्ये झालं तो किती न गुणायचं? तर त्याला दुसरी अवघानाने या अवघानेला आवलीच्या असंख्याताला भागानं गुणलं की दुसरी अवघान येणार. पहिला काय करायचं? गुणिले आवलीचा असंख्यातावा भाग गुणलं. कुठली अवघान आली? दुसरी अवघान आली. मग ती पण घनांकुलाचा असंख्यातावा भागच आहे. मग इथे ह्या आवलीच्या असंख्यातावा भागाने गुणल्यावर हे खालचं एक आवलीचा असंख्यातावा भागाचं अपवर्तन करायचं. म्हणजे भागीला आपण घालवतो ना, वरचा आणि खालचा आपण भागाकार आणि भाज्यराशी घालवतो. तर हे आवलीच्या असंख्यातावा भाग एकदा आहे आणि त्या आवलीचा असंख्यातावा भाग 9 वेळा आहे. तर त्यातला एक भाग कमी होईल. मग आता किती वेळा राहणार तो? 8 वेळा राहणार. दुसऱ्या अवघाना पहिल्यापेक्षा आपण जेव्हा दाखवू त्यावेळेला काय होणार? त्यातला एक भागाकार कमी होणार. 9 वेळा भागाकार आहे तो 8 वेळा होणार. आता हे असं हलवायचं.
मग या अवघाना कोणाची झाली? सगळ्यात जास्त राहिलं, फक्त एक भागाकार कमी झाला, म्हणजे तो पूर्वीच्या पेक्षा ही संख्या गुणित झाली. भागाकार छोटा झाला की त्या भागाकाराने आपण त्या संख्येला भागलं की ती पुढची संख्या काय झाली? मोठी झाली. मला काल दाखवलं ना मला 256 ला आपण 16 ने भागलं तर 16 आलं. 256 ला आपण 8 ने भागलं तर 32 आलं. जे उत्तर मोठं मोठे आहे. तर ते आवडीचा संख्याचा भाग 1 कमी झाला. लक्षात? आता दुसऱ्यापेक्षा तिसरी अवघान सूक्ष्म तेजस्कायकाची अवघान ती किती आहे? ती पण आवडीचा असंख्यात्व भाग गुणित आहे. मग पुन्हा एकदा आवडीच्या असंख्यात्व भागाचा भाग गुणला आपण मग त्याची अवघान किती येणार? तर पण आवडीचा असंख्यात्व भागाने गुणला तर आपल्याला काय होणार? एक आवडीचा असंख्यात्व भाग कमी होणार ते आणि अपवर्त होणार ना म्हणजे तर इथं काय येणार? 7. कुठं ही कुणाची आली अवघाना? सूक्ष्म तेजस्कायिक. कुणाची अवघान आहे? सूक्ष्म तेजस्कायिक. आता सूक्ष्म तेजस्कायिक अवघानेला पुन्हा आवडीच्या संख्यात्व भागाने गुणलं की कुणाची येणार? सूक्ष्म जलकायिकाची अवघान येणार. पुन्हा काय होणार? एक भागाकार पुन्हा कमी होणार. किती राहणार? 6. आता सूक्ष्म जलकायिकापेक्षा सूक्ष्म पृथ्वीकायिकाची अवघान आवडीचा असंख्यात्व भाग गुणित आहे. पुन्हा त्याला आवडीचा असंख्यात्व भागाने गुणला आपण जलकायिकाला तर पुन्हा हे 1 कमी होणार आणि हे कमी होणार तर काय होणार? 5 वेळा. बाकी सगळं प्रमाण तसंच ठेवायचं. एक एक इथला भागात कमी करत जायचं. इथं 5 वेळा 9 वेळा होते ना पहिला. आता इथं 5 अवघाना झाल्या आपल्याला तर गुणकार किती झाले? 4च ना. पहिल्याला गुणल्यावर पुढचा आला म्हणजे गुणकार 4 वेळा झाले. मग 9 चे काय किती राहिले? इथं भागाकार 5 राहिले. आलं का लक्षात? नाही सोपं आहे, एकदम सोपं आहे. संख्या मोठी दिसते परंतु अवघड काही नाही त्याच्यामध्ये. फक्त आता गुणच जायचं. म्हणून तर एवढ्या सगळ्या ठेवले हे पुढचं नाही तर एकदमच मोठ्या संख्येने इथं भागला तर मोठ्या पल्ल्याचा असंख्यात्व घेऊन भागू शकतो ना. पल्ल्याचा असंख्यात्व बघ एक प्रकारचं नाही अनेक प्रकारचं. त्यातलं सगळ्यात मोठ्या पल्ल्याचा असंख्या हे सगळ्याची समजा गुणकार आणि भागाकाराची आपण जर बेरीज आणि हे केली तर तो पल्ल्याचा असंख्यात्व भागच येतो. हे 9 वेळा पल्ल्याच्या असंख्यात्व भागाला परस्पर गुणलं. हे आवडीचा असंख्यात्व भाग 9 वेळा त्याला परस्पर गुणलं. त्या एकाधिक आवडीच्या संख्यात्व परस्पर गुणला आणि त्या सगळ्यांची समजा आपण गुणकारांची बेरीज केली तर ते किती येणार? पल्ल्याचा असंख्यात्व भागच येतो. म्हणजे एकदमच पहिल्यांदा मोठ्या संख्येने भागून सुद्धा आपण भागू शकतो. पण त्या पुढच्या सगळ्या अवघाना काढण्यासाठी असे एवढ्या वेळा ठेवलेले आहेत. हे सगळ्याचा 49 अवघान येईपर्यंत सगळं कमी कमी होत जाणार भागाकार आणि गुणाकार. आता फक्त काय झाले? आवडीचा असंख्यात्व भाग 9 वेळा ते काय झाले? आता 5 वेळा झाले. आता पुढची सूक्ष्म पृथ्वीकायिक पेक्षा बादल वायुकायिक 6वी अवघाना. दुसऱ्या पुस्तकात गेलो परत स्थानामध्ये गेलो. आता जिथं गेलो आपण तो गुणकार घ्यायचा. सूक्ष्माचा आणि सूक्ष्मातून बाजारात गेलो तर कोणता गुणकार येणार? बाजाराचा गुणकार येणार. बाजारातून सूक्ष्मामध्ये गेलो तर कोणता गुणकार येणार? सूक्ष्माचा गुणकार येणार. स्वस्थानामध्ये तर तिथं आवडीचा असंख्यात्व भाग आणि बाजाराचा पल्ल्याचा असंख्यात्व भाग. परंतु आता सूक्ष्मापेक्षा बाजाराची अवघान ही पल्ल्याच्या असंख्यात्व भागानं काय आहे? गुणित आहे. म्हणून आता काय करायचं? इथं आपण पल्ल्याच्या असंख्यात्व भागानं गुणायचं. प भागिले असंख्यात्व. मग काय होणार? इथं अपवर्तन कशाचं होणार? पल्ल्याचा असंख्यात्व किती वेळा? 19 वेळा. आता एक जाणार पल्ल्याचा असंख्यात्व 19 वेळा त्यातलं एक कमी होणार आणि किती होणार? 18 वेळा होणार. आता किती आहेत पुढची अवघानं? आता त्या 7वी काढायची असेल तर पुन्हा एक पल्ल्याचा असंख्यात्व भाग कमी होणार 17 होणार.
होणार 16. म्हणजे इथं 11 पर्यंत येऊपर्यंत किती गुणकार होणार? 6 गुणकार होणार. हे 5व्या पासून ते 6व्या पर्यंत 1, 6व्या ते 7वा 1, 7वा ते 8वा 1 असे किती गुणकार होणार? 6. मग त्यावेळेला हा भाग किती कमी होणार? 6 कमी होणार. मग किती वेळा होते ते? 19 वेळा. आता आपल्याला कितवी बी अवघान असेल ना त्याच्यावर ते मोजून आपण तेवढे खाली लिहू शकतो. मधूनच कसं लिहिणार? आता तिथं 7वी आहे तर गुणकार किती झाले? 6 गुणकार झाले. त्यातले पहिले 4 गुणकार आहेत ते सूक्ष्मचे आहेत. पुढचे 2 गुणकार आहेत ते आपल्याचा असं पातळ गुणकार आहेत. मग 2 पातळ गुणकार कमी करायचे, 4 सूक्ष्म गुणकार कमी करायचे की आपल्याला ही संख्या लिहिता येते. आता इथं कुठपर्यंत आलो आपण? लक्षात आलं का? परत एकदा सांगायला पाहिजे. बाकी लक्षात आलं का? काय केलं? सूक्ष्मातल्या सूक्ष्म अवघानाचे आहेत त्या अवनीच्या असंख्याचा अवभाग गुणित आहे. मग हे जे भागले आपण अवनीच्या असंख्याचा भागानं ते एक त्या गुणकाराचं आणि ह्या खालच्या भागाराचं काय होणार? अपवर्तन होणार. जे खालच्या भागाराशी जाणार. तर ते आपण एक एक भागाकार कमी करत गेलो. आता तिथं नंतर पादर गुणकार आले. तिथं काय कमी होणार? पल्ल्याचा असंख्याचा. ती अवघाना पल्ल्याचा असंख्याचा अवभाग गुणित आहे. म्हणून मग पल्ल्याच्या असंख्याचा भागानं गुणल्याने भागलं आपण की तिथं एक एक पल्ल्याचा असंख्याचा भाग कमी होत जाणार. मग बादर, तेजसकाय, जलकाय, पृथ्वीकाय, बादर, निरोध नंतर सप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती त्याचे अपर्याप्तचे जगणे अवघाना किती येणार? तिथं पल्ल्याच्या असंख्याचा भाग किती वेळा येणार? 13 वेळा. त्याचं 13 वेळा होणार. असे सगळे भागात कमी कमी होत जाणार. पुढे आता 12वी अवघाना काय? अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती. नंतर बादरच आहे. द्विंद्रिय, त्रिंद्रिय, चतुरेंद्र, पंचेंद्रिय म्हणजे ते 5 गुणकार कसे आहेत? बादरच आहे. मग काय कमी होणार? पल्ल्याचा असंख्याचा भागच कमी होणार. म्हणजे अजून 5 गुणकार म्हणजे प्रत्येकाच्या मध्ये एक एक भागावर कमी करत गेलो आपण. तर त्या अवघाने येत जाणार. तिथं 12 वेळा केलं की अप्रतिष्ठित प्रत्येक वनस्पती येणार. तिथं 11 वेळा केलं की द्विंद्रियाची अपर्याप्ताची जगणे अवघान येणार. द्विंद्रियाची अपर्याप्ताची जगणे अवघान. नंतर चतुरेंद्रियाची अपर्याप्ताची आता किती राहणार शेवटी? 8. ही कुणाची झाली अवघानं? पंचेंद्रिय अपर्याप्ताची जगणे अवघान. म्हणजे पंचेंद्रिय अपर्याप्त जीव तो सुद्धा त्याची अवघानं किती सांगितली? घनांकुलाचा असंख्याचा अवभाग. आपल्या शरीरामध्ये वगैरे अपर्याप्त जीव उत्पन्न होतात ते आपल्याला काय दिसतील का? किती घनांकुलाचा असंख्याचा अवभाग छोटा आहे. तर तेवढा तो पंचेंद्रिय जीव सुद्धा त्याची तेवढी मनुष्य सुद्धा पंचेंद्रिय अपर्याप्त जीव आहे ना, तर त्याची सुद्धा ही जगणे अवघाना एवढी छोटी आहे. आता त्याच्यानंतर कुठपर्यंत आपण 16व्या अवघानेपर्यंत आलो. त्याच्यानंतर 17व्या अवघाना कोणती आहे? सूक्ष्म निगोध लब्ध पर्याप्त नाही सूक्ष्म निगोध पर्याप्तकाची जगणे अवघान. म्हणजे इथपर्यंत आता इथं लक्षात घ्यायचं 16व्या पर्यंत एवढी छोटी अवघाना पर्याप्त जीवांची नाही. पर्याप्त जीवांची छोटी पण अवघान आली तर ह्याच्यापेक्षा ती गुणितच असणार. असंख्यात गुणितच असणार. आता बाजारातून कुठे गेलो आपण? सूक्ष्ममध्ये. आता कोणता गुणकार येणार? अवनीचा असंख्याचा अवभाग. म्हणून अवनीचा असंख्याचा अवभाग एक कमी होणार. तर 5 आहे त्या ठिकाणी 4 होणार. तर आता इथे लक्षात घ्या पंचेंद्रिय अपर्याप्ताच्या जगण्यापेक्षा सुद्धा सूक्ष्म निगोधाची अवघाना असंख्यागुणित झाली. पर्याप्ताची सूक्ष्म निगोध पर्याप्तकाची अपर्याप्ताची पण येणार. तर अपर्याप्त उत्कृष्टातून इथे येणार 18 म्हणजे ह्या मधल्या अवघाना अपर्याप्तकाच्या पण असतात आणि पर्याप्तकाचे पण असतात. त्याची
तोपर्यंत त्याचे मध्यम अवगाना भेद येणार. म्हणजे सूक्ष्म निकोदीची अवगाना आणि पंचेंद्रिय जीवाची अवगाना त्यामध्ये तुलना केली तर ह्या पंचेंद्रियापेक्षा सुद्धा सूक्ष्म निकोदी कधी मोठा असू शकतो. त्याची अवगाना जास्त असू शकते किंवा समान पण असू शकते. तर त्या पंचेंद्रियाची तर सुरू झाली म्हटल्यानंतर ते मध्यम अवगाना भेदामध्ये ती पण अवगाना पंचेंद्रिय जीवाची होणार. म्हणजे शरीर रोगांचं पंचेंद्रियापेक्षा सुद्धा निकोदीचं मोठं असू शकेल शरीर आणि समान पण असू शकेल ते मध्यम अवगाना भेदाल्यावर. असं थोडं लक्षात आलं नाही का? 16व्या पेक्षा 17वी अवगाना 16वी अवगाना कुणाची आहे? पंचेंद्रिय अपर्याप्त जीवाची जगन्य अवगाना आहे. आणि 17वी कुणाची आहे? सूक्ष्म निकोद पर्याप्तकाची जगन्य. आता तिथं ती पर्याप्तकाची जगन्य सुरू झाली तिथून, परंतु अपर्याप्तकाची कुठं सुरू झालेली आहे? एकापासून. तर त्या सगळ्या अजून जोपर्यंत त्याचा उत्कृष्ट येत नाही तोपर्यंत त्याचे मध्यम अवगाना भेद ते घ्यायचे. अजून ते मध्यम अवगाना पुढे येणार आहे सगळं जर काढायला. तर तिथं तिथं पण आता ते नंतर सांगतो खोटा व्हायला नको नंतरच घेते ते भेद. आता फक्त आपल्या लक्षात आहे की पंचेंद्रियापेक्षा पण सूक्ष्म निकोदाची अवगाना मोठी झाली. जगन्य अवगाना पर्याप्तकाची. म्हणजे असं नाही लक्षात घ्यायचं की बाळाची मोठी अवगाना असते आणि सूक्ष्माची छोटी असते. हा सिद्धांत त्याच्यावर चुकीचा ठरतो. कारण त्या बाळाची अवगानापेक्षा सुद्धा सूक्ष्माची अवगाना मोठी झाली ना निकोदाची. म्हणून ती व्याख्या त्याची चुकीची होते. नंतर आता 17वी अवगाना ही झाली आपली. त्याच्यानंतर 18वी अवगाना कुणाची? सूक्ष्म निकोदाच्या अपर्याप्ताची उत्कृष्ट अवगाना. जगण्यातून सुरू झाली होती. हे सगळे जे मधले भेद आहेत ते सगळे त्याचे होणार. आणि आता सगळ्यात लास्ट अवगाना ही येणार हिच्यापेक्षा मोठी असणार नाही. सगळ्यात त्याची अपर्याप्तकाची उत्कृष्ट अवगाना इथे येणार. मग ती किती त्याच्यापेक्षा काय म्हणून सांगितलं? गुणित आहे का अधिक आहे? अधिक आहे. 17व्या पेक्षा 18वी अवगाना अधिक आहे. मग ती किती अधिक आहे? तर या अवगाण्यामध्ये ह्याच अवलीच्या संख्याच्या भागानं भागायचं आणि ते त्याच्यामध्येच मिसळायचं. म्हणजे आता ही सगळी संख्या जी लिहिलेली आहे ही पूर्ण संख्या लिहायची. तर याला काय करूया आपण ए नाव देऊया. हे ए अवगान आहे. तर ह्याच्यामध्ये काय करायचं? प्लस ए भागिले आवलीचा असंख्याचा भाग. आवली भागिले हे चिन्ह द्यायचे आवली भागिले असंख्याचा भाग. तर ह्यामध्ये ही अवगाना मिसळली की कोणती येणार अवगाना? सूक्ष्म निकोद अपर्याप्तकाची उत्कृष्ट अवगाना. आता मिसळण्यासाठी काय करायचं? ज्या वेळेला ही संख्या कशी आहे की भागारूप आहे म्हणजे अपूर्णांक आहे आणि पूर्णांक आहे. त्या दोघांचा छेद समान करून घ्यायचं. मग इथं आवलीचा असंख्याचा भाग आहे तर इथं पण काय होणार? आवलीच्या असंख्याच्या भागानं आपण ही संख्या नाही की आवलीच्या असंख्याच्या भागानं भागणार गुणणार आणि आवलीच्या असंख्याच्या भागानं भागणार. ही संख्येला काय केलं आपण? जे समछेद करण्यासाठी काय करतो आपण? त्या राशीने गुणतो पण आणि भागतो. ज्याला आपण असं काढतो ना मला तर कुठं दिसणार? तर दिसतंय का? 100 आहे आणि 50 भागिले इथं 100च घ्या. 100 भागिले समजा इथं 4 आहे. तर काय करणार? इथं 4 ने भागणार पण आणि 4 ने गुणणार. त्याचा छेद समान होणार. 100 गुणिले 4 भागिले 4 प्लस 100 भागिले 4. तर असं करून दोघांचं लघुत्तम विभाजक करतो ना. लघु लसावी साधारण विभाजक लसावी. तर इथं मग काय लसावी काढण्यासाठी दोघांचं छेद समान करण्यासाठी त्या भागारानं गुणलं पण आणि आपण भागलं. म्हणजे त्या संख्येमध्ये काही फरक पडत नाही.
100ला 4ने भाग आणि 4ने गुणा 100च राहणार ना. छेद समान केलं. हा छेद समान केला. मग छेद समान केल्यानंतर तर छेद समान करण्यासाठी फक्त तिकडे जो भागात जास्तीचा असेल त्यानं तिकडच्या संख्येला गुणायचं कोणाने भागायचं. तर अवलीच्या संख्याचा भागाला आपण इथं ह्याच्यामध्ये हे सगळे छेद आहेत त्या संख्येला. अवलीचा संख्याचा भाग अधिक आहे. मग त्या अवलीच्या संख्याचा भागाने तर गुणल्याने आपण भागलो. मग काय होणार याच्यामध्ये समान संख्या काढायची. आता दुसरं त्याचे स्टेप्स काय असते दोघांच्या मध्ये जी समान संख्या असते भागाकार गुणकार जे समान आहे ते एका बाजूला काढून घ्यायचे दोन्ही मध्ये आणि जी राहिलेल्या संख्या असते तो गुणकार त्याच्यामध्ये मिसळायचा फक्त. आता ह्याच्यामध्ये आता मी तर लिहिली नाही संख्या पूर्ण करून ही संख्या आहे. ए म्हणजे काय आहे ही पूर्ण संख्या आहे. मग ही पूर्ण संख्या घ्यायची आणि त्याच्यामध्ये आता आधी गुणकार काय येणार. आता पहिल्यांदा एक करूया. हे अवलीचा असंख्याचा भाग आहे. तर ह्याने काय होणार की पहिवर अवलीचा असंख्याचा भाग 22 वर आहे. आहे की नाही. अवलीचा असंख्याचा भाग किती वेळा आहे 22 वेळा. मग काय होणार त्याचे छेद हा एक अपवर्तन होणार. पहिल्यांदा आपण समान संख्या काढून घेऊ नंतर करू ते. समान संख्या बाजूला काढायची म्हणजे ठीक येणार दोन्ही मध्ये ही समान संख्या येणार. खणांकुल अवलीचा असंख्याचा भाग 22 वेळा पल्याचा असंख्याचा भाग 8 वेळा अवलीचा असंख्याचा भाग 4 वेळा एक अधिक अवलीच्या संख्येचा 22 वेळा संख्येत 9 वेळा. आणि ही समान संख्या झाली एवढी दोन्ही मध्ये. आणि समान संख्या दोन्ही मध्ये ही आणि ही दोन्ही एकच आहे. आता ह्यामध्ये काय आहे अवलीचा असंख्याचा भाग अधिक गुणकार आहे आणि हा दोन्हीकडे समान करून घेतलेलाच आपण अवलीचा असंख्याचा भाग. तर ह्या गुणकारावर आता ह्याचा पूर्ण समान संख्या इथं आली. मग ह्याचा काय असतं पूर्ण संख्या गेल्यावर एक अधिक असतो. मग तो एक काय होणार याच्यामध्ये अधिक होणार. तिथं अधिकचं चिन्ह सांगितलं ना एक टेस्ट म्हणजे अधिकचं चिन्ह. काय लक्षात आलं गणिताचं थोडेसे पण पद्धत लक्षात घेतली तर हे लगेच लक्षात येण्यासारखं. दोन संख्या असतात ते परत काढलं तर तुम्हाला लक्षात येईल तिथं जागा नाही ना आपल्याला म्हणून त्याला मी असं म्हटलं. ही पूर्ण संख्या इथं आपण ठेवलेली आणि त्याच्यामध्ये काय अवलीच्या संख्येच्या भागाला भाग दिलेला. हा तर भाग हा दोन्हीची समान झाली त्यामुळे भागामध्ये काय नाही परंतु तो गुणकारामध्ये ह्या संख्येमध्ये हा अवलीच्या संख्येचा भाग अधिक आहे. आणि ही सगळी पूर्ण संख्या आपण समान ठेवल्यानंतर तर त्याचा एक गुणकार शिल्लक राहत असतो. काही नाही म्हटलं की एक समजायचं. समजायचं 2 गुणिले असते तर गुणकार किती शिल्लक राहिला 2 3 असेल तर 3 पण तो काही सुद्धा नाही तिथं म्हटल्यानंतर एक असतो. तर तो एक गुणकार ह्याच्यामध्ये आपण काय केला अधिक केला. मग ही सगळी संख्या ह्याच्यामध्ये ऍड झाली मिसळली आपण. ही संख्या काय झाली पूर्ण मिसळली. हे उत्तरच आलं आपलं. हे उत्तर आल्यानंतर आता काय करायचं की हा अवलीचा संख्याचा भाग आहे तर वर अवलीचा संख्याचा भाग 22 होणार. मग त्याचं अपवर्तन होणार. एक अवलीचा संख्याचा भाग जाणार आणि यातला 22 मधला एक कमी होणार 21. आणि ते एक अधिक अवलीचा संख्याचा भाग आहे आणि ते एक अधिक अवलीचा संख्याचा भाग एक नमस्कार हा तर काय एवढंच झालं. एक मिनिट मी घेते. हे एक अधिक अवलीचा संख्याचा भाग आणि ते एक अधिक अवलीचा संख्याचा भाग किती वेळ आहे 22 वेळा. तर त्यातला एक कमी होणार म्हणजे काय होणार हे अपवर्तन होणार आणि आता एक कमी होणार. माझ्या लक्षात घ्या की जिथे जिथे अधिक येईल तिथे एक हा कमी करायचा आणि एक हा कमी करायचा. एवढं झालं की संपलं. तुम्हाला काय करायची गरज नाही. नाही ते तर आपण एवढे भागात ठेवलेले आहेत ना
त्यामुळे नाही घालवायचे. हा ते केलं हे घालवायचे जिथं मी तो गुणकार त्यावेळेला घालवायचं ते. हे एवढे आहेत गुणकार आणि भागाला आपल्यामध्ये. तर ही आव्हानं कुणाची आली 18 नंबरची सूक्ष्म निबोध गद्य प्राप्त करायची. आता अशीच आव्हानं 18 न 19 काढायची. मग 19 परत वर गेलो की गुणायचं. वरची आव्हान येणार गुणित येणार आणि खालचे आव्हान येणार अधिक येणार. तुम्ही काढून बघण्याचा प्रयत्न करा, नोट्स मध्ये वाचा आणि पुन्हा उद्या पण बघूया. इथपर्यंत झालं 18 पर्यंत समजून घेतलं तर एकदम सोपं आहे. काही पडतं नाही त्याच्यामध्ये, एकदम सरळ आहे. फक्त एक एक गुणकार गुणाच्या याच्यात त्यातला एक एक भागात कमी करायचं. आमच्या